मेळघाट एकलव्य उच्च शिक्षण जनजागृती अभियान संपन्न. आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय धारणी व एकलव्य इंडिया फाउंडेशन यांचे संयुक्त प्रयत्नाने मेळघाटातील एकूण 12 आश्रमशाळांमध्ये 12वी नंतरच्या उच्च शिक्षणाच्या विविध संधी या विषयावर कार्यशाळा पार पाडली. या कार्यशाळेकरिता निसर्ग फाउंडेशनचे संस्थापक श्री धनंजय सारे व गीता बेलपत्रे यांनी संसाधन व्यक्ती म्हणून एकलव्य इंडिया फाउंडेशनच्या वतीने जबाबदारी पार पाडली. माखला गावापासून सुरुवात करून राणीगाव, सुसारदा, टिंबली, बिजुधावडी, कुटंगा, जारिदा, चुरणी, डोमा, चिखली, हरिसाल, टेंबरूसोंडा या आश्रमशाळांचा सलग 14 दिवस 1007 किलोमीटरचा प्रवास करून हे मेळघाट शिक्षण अभियान पूर्ण केले. 12वी नंतरच्या आर्ट्स, सायन्स, कायदा, फाईन आर्ट्स, सामाजिक विज्ञान अशा विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी तसेच भारतातील उत्तमोत्तम अशा विद्यापीठ, स्वायत्त शिक्षण संस्था जसे की पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, अजिम प्रेमजी विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लॉ, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे अशा विविध शिक्षण संस्थांची कोर्सेसची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. या कार्यशाळेची माहिती एकूण 12 आश्रमशाळेतील 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. या कार्यशाळेत 8वी ते 12वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मेळघाटातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी एक गोष्ट म्हणजे व्यसन होय. याकरिता व्यसनमुक्तीचे व्यक्तिमत्व विकासचे एक सेशन कोरकू भाषेत मेळघाटातील निवासी असलेल्या गीता बेलपत्रे यांनी या कार्यशाळेत घेतले. मेळघाटात गावागावात लालू मंजन, खर्रा, गुटखा, जर्दा आणि दारू या पदार्थाचे व्यसन साधारण हे वयाच्या 8व्या-9व्या वयापासून मुलांना लागलेले दिसून येते. या विषयावर IBN लोकमतकडून तयार करण्यात आलेली बातमी सर्व आश्रमशाळांमध्ये दाखवण्यात आली. ही बातमी दाखवून मुलांना व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जागृत करण्यात आले. यासोबतच कमी वयात होणारे लग्नाचे योग्य वय या विषयावर मुलांसोबत चर्चा केली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक, निवासी शिक्षकांनी सहकार्य केले. पुढील उच्च शिक्षणासाठी 12वीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयाच्या प्रवेश परीक्षांबाबत मार्गदर्शन करून त्यांना उत्तमोत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. याकरिता आदिवासी प्रकल्प कार्यालय याचे सहकार्य घेण्यात येईल. मागील वर्षी मेळघाटातून 35 विद्यार्थी हे एकलव्य इंडिया फाउंडेशनच्या मार्गदर्शनात विविध विद्यापीठात आज शिक्षण घेत आहे, असे श्री धनंजय सारे यांनी सांगितले.